शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा विजय असो। पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा विजय असो। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा विजय असो। प्रश्न गंभीर आहेत, तर याच्यासाठी आम्ही सुद्धा मोठा साहेब, शिवसेनेनंतर सर्वात युवा कार्यकर्ते जर जे काय असतील मोठ्या साहेबांकडे होते, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. नव्या कार्यकारिणीमध्ये युवकांकडे मोठ्या जबाबदाऱ्या जाणार का? युवकांवर पुन्हा जबाबदारी टाकून विश्वास टाकणार का? नाही, युवकावरती जबाबदारी आहे. पवार साहेबांचं जयंत पाटलाचं धोरणच आहे की या राज्यातल्या तरुणावरती मोठी जबाबदारी त्यांना द्यायची आहे. आणि आता भविष्याच्या काळात परिस्थितीनुसार की युवकच पळू शकतो. पण निवडणुकीमध्ये असं दिसत नाही, तिकीट वाटप करताना युवकांना डावललं जातं. आता काही गोष्टी त्याला काय झालं की युवकाला तिकीटही दिले असतील. आपण पाहिलं असेल, आमच्या महबूबसाहेब प्रदेश युवक अध्यक्ष होते, त्यांना तिकीट दिलं गेलं. असे बरेच राज्यातले तरुण होते, त्यांना तिकीट दिले होते, असं नाही दिले नाहीच नाही. परंतु काही परिस्थिती खासदारकी तरुण तुम्ही पाहिलं असेल, नवीन खासदार नवीन चेहरे आले, याच्यात तुम्हाला एखादा जेस्ट दिसणार नाही. तर पक्षाचं धोरण त्या पद्धतीचं आहे. परंतु राज्यात सत्ता न आल्यामुळे थोडं डिस्टर्ब झालं. आणि तुम्ही थोडंसं मला असं वाटतं की आता सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आम्ही काम करू, हे काम आमचं जनतेसमोर तुम्ही मांडत जा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नव्या जमाने रस्त्यावर आणि महाराष्ट्रात दिसणार का? 100% दिसणार आहे. तुम्हाला त्याची अनुमती येईल की आमचे कार्यकर्ते पदाधिकारी एवढे आक्रमक आहे. आमचा नेता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्या वयात ते किती काम करतात आणि आता किती करणार आहेत, ते स्वतः आता महाराष्ट्रभर फिरणार आहेत. जयंत पाटील महाराष्ट्रभर दौरे करणार आहेत. सुप्रियाताई फिरताय. परवा आलं तर इथं येऊन गेलेत जयंत पाटील साहेब, ते सुप्रियाताई आल्या होत्या. आणि ह्या काही ही चर्चेचे विषय नव्हते, परंतु आदरणीय मधुकरांमुळे त्यांचं दुःखद निधन झालं. तिथं भेट त्यांनी दिली. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर त्यांनी कार्यकर्त्याची बैठक घेऊन ह्या सगळ्या काम सुरू करायला त्यांनी सांगितलं की आपण जोमाने कामाला गेलं पाहिजे. आणि आमचं युवा तरुण नेतृत्व रोहितदादा पवार सुद्धा या ठिकाणी आता राज्यभरती फिरणार आहेत, दौरे करणार. सगळे नेते मंडळी हे करणार आहेत. आता कालच आमच्याकडे मराठवाड्याला त्यांनी आमचे राजेश भैया टोपे साहेब आणि जयप्रकाश गावकर दांडेगावकर साहेब या मराठवाड्याची धुरा त्यांच्याकडे दिली, संघटनेचं काम त्यांच्याकडे दिलं. तर त्यांचं या ठिकाणी आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनापासून खूप अभिनंदन करतो. आणि लवकरच त्यांच्या उपस्थित जिल्ह्याची बैठक या ठिकाणी बोलून त्यांचं सत्कार्य करू. आणि काम तर सुरूच केले, परंतु नव्याने जे काय आम्हाला सभासद नोंदणी करायची, हे सगळे कामं करायची ते आम्ही काम चालू.